होमवर्क केलाय का सगळ्यांनी? कितीपर्यंत होते एक्झाम्पल? 40 पर्यंत होते. एक्झाम्पल नंबर 41 घ्यायचं आहे. त्यात काही काही बीट्सचे एक्झाम्पल सुद्धा असतील, ते स्किप करून बाकीचे सोडवले ना, कारण बीट्स आपल्याला अजून बघायचं आहे, बीट्स म्हणजे काय असते. 41 नंबरचं एक्झाम्पल घ्यायचं. 41. A tuning fork of frequency 330 Hz resonates with column of length 120 cm in a cylindrical tube in the fundamental mode. काय सांगितलं बघा, ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी किती सांगितली आहे? 330 Hz आणि एअर कॉलमची लेंथ किती सांगितली आहे? 120 सेंटीमीटर. आणि पहिल्यांदा मोड कोणता आहे तर फंडामेंटल मोड आहे. पुढे काय सांगितलं आहे? व्हेन वॉटर इज स्लोली पोअर्ड इन इट. पहिल्यांदा तो जो होता तो काय होता? एअर कॉलम होता ना. नंतर त्याच्यामध्ये काय टाकलं? वॉटर टाकलं. जर खाली वॉटर टाकलं तर खालचा वॉटर कॉलम तयार झाला आणि वर कोणता कॉलम असेल तर एअर कॉलम असेल. पुढे काय सांगितलेलं आहे? मिनिमम हाईट ऑफ द वॉटर रिक्वायर्ड फॉर ऑब्झर्विंग रेझोनन्स वन्स अगेन. म्हणजे इथे तुम्हाला असं विचारलं आहे की त्या वॉटर कॉलमची हाईट काय असली पाहिजेत जेणेकरून परत रेझोनन्स ऑकर होईल. कळालं सगळ्यांना काय आहे रेझोनन्स म्हणजे काय? सांगा पहिल्यांदा. रेझोनन्सला काय होतं? दोन फ्रिक्वेन्सी सेम असतात. आता यांनी काय सांगितलं की फर्स्ट जे आहे ते फंडामेंटल मोड सांगितलं आहे. फंडामेंटल मोड. इथे पाईप कशी आहे सांगा मला? एका साईडला क्लोज आहे का दोन्ही साईडला ओपन आहे? कशी आहे? एका साईडला क्लोज असणारी पाईप आहे, बरोबर. आणि मग त्याच्यासाठी फंडामेंटल मोडची फ्रिक्वेन्सी काय असणार? V/4L असणार. त्यानंतर पुढे काय सांगितलं आहे की त्याच्यामध्ये वॉटर ॲड केलं, बरोबर. पहिल्यांदा अशा प्रकारे काय होता? एअर कॉलम होता. त्यानंतर काय केलं? त्याच्यामध्ये वॉटर ॲड केलं. सपोज या लेवलपर्यंत वॉटर असेल तर हा काय झाला? वॉटर कॉलम झाला. आणि वरचा जो आहे तो काय असेल तर एअर कॉलम असेल. तर आता मला सांगा, ही तर फंडामेंटल मोड आहे ना, मग फंडामेंटल मोडची फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला काय असतो? V/4L, बरोबर. म्हणजे इथे पहिल्यांदा फॉर्म्युला काय असेल? NC = काय असणार? V/4L. ओके. आता त्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे की याच्यामध्ये वॉटर ॲड केलं. राहिला किती? एवढा कॉलम शिल्लक राहिला ना, फक्त एअर कॉलम एवढा शिल्लक राहिलेला आहे. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं पहिल्यांदा तर या कॉलमची लेंथ काढायची. या कॉलमची लेंथ काढायची आणि ही जी टोटल लेंथ आहे ना त्याच्यातनं या कॉलमची लेंथ काय करायची? मायनस करायची. आणि मग कुणाची लेंथ मिळेल आपल्याला? वॉटर कॉलमची लेंथ मिळेल. ओके. आता हा फॉर्म्युला बघा पहिल्यांदा. N = काय आहे? V/4L आहे. तर यातलं आपल्याला काय गिव्हन आहे? N गिव्हन आहे आणि V गिव्हन आहे, बरोबर का? N आणि V गिव्हन आहे. मग आपल्याला काय मिळू शकतं? L मिळू शकते ना. म्हणजे फर्स्ट मोडमध्ये जेव्हा व्हायब्रेट होतीये हे लॉन्जिट्युडनल वेव्ह जेव्हा व्हायब्रेट होते कोणत्या वेव्हमध्ये? ह्याच्यात आहे फर्स्ट मोडमध्ये आहे. तर त्या केसमध्ये काय फॉर्म्युला आहे? V/4L. त्यावेळेसची लेंथ फाइंड आउट करायची. ओके. त्यावेळेसची लेंथ फाइंड आउट करायची म्हणजे आपल्याला ही टोटल लेंथ मिळेल एअर कॉलमची, बरोबर. काय दिलंय? बरं, लेंथ दिली आहे का? किती आहे लेंथ? फर्स्ट 120 सेंटीमीटर. बरं, ही लेंथ किती आहे बघा? 120 सेंटीमीटर. सपोज मी याला इथे L' म्हणते. फर्स्ट लेंथ किती आहे? 120 सेंटीमीटर. आणि नंतर वॉटर ॲड केल्यानंतर जी इथं लेंथ शिल्लक राहील एअर कॉलमची ती किती असेल तर L' असेल. मग आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट काय करायचं? L' आणि त्याला 120 मधनं मायनस करायचं. समजलं? तर तो L' कसा काढायचा मला सांगा. हा फर्स्ट मोड आहे. पाईप एका साईडला क्लोज आहे. तर सेकंड मोड कोणता असेल? एका साईडला क्लोज असणाऱ्या पाईपमध्ये कोणते हार्मोनिक्स प्रेझेंट असतात? ऑड असतात. मग फर्स्ट मोड काय झाला? N. सेकंड मोड काय असणार? 3N, बरोबर. म्हणजे सेकंड मोडची फ्रिक्वेन्सी इथं काय असली पाहिजे? 3V/4L, बरोबर. 3V/4L. इथं बघा याला आपण N म्हणूया. ही असेल N'. फॉर्म्युला काय असेल? 3V/4L' घेते मी इथं. 3V/4L' घेतला. L' म्हणजे कुठली लेंथ तर या एअर कॉलमची लेंथ,
कळालं का? आता त्यांनी काय सांगितलेलं आहे की रेझोनन्स ऑकर होतो ना, रेझोनन्स ऑकर होतो म्हणजे पहिली फ्रिक्वेन्सी आणि दुसरी फ्रिक्वेन्सी दोन्ही कशा आहेत तर सेम आहेत, बरोबर. दोन्ही फ्रिक्वेन्सी काय नेक्स्ट मोड म्हटलंय ना, नेक्स्ट मोड आहे ना त्याच्यात. नेक्स्ट रेझोनन्स कधी ऑकर होणार, बरोबर आहे का? दिलंय का असं? वाचा की ते काय आहे. व्हेन वॉटर इज स्लोली पोअर्ड इन इट द मिनिमम हाईट ऑफ वॉटर रिक्वायर्ड फॉर ऑब्झर्विंग रेझोनन्स वन्स अगेन. म्हणजे परत एकदा रेझोनन्स कधी ऑकर होणार तर पुढच्या मोडला. पुढचा मोड कोणता असतो 3v/4l. कळालं का? मग इथे काय आलं 3v/4l' आला म्हणजे याची लेंथ आली, बरोबर. आता त्यांनी रेझोनन्स सांगितलंय म्हणजे पहिली फ्रिक्वेन्सी आणि दुसरी फ्रिक्वेन्सी दोन्ही कशा असणार सेम असणार. इक्वेट करायचं आणि l' तुम्हाला इथे मिळेल. मग कळालं काय करायचं आहे घ्या. इथं n' आणि n कसा असणार आहे सेम, बरोबर आहे का? ही फ्रिक्वेन्सी आणि ही फ्रिक्वेन्सी कशी असणार सेम असणार कारण काय ऑकर झाला आहे रेझोनन्स. मग n' ची व्हॅल्यू किती असेल 330, बरोबर का? पहिली फ्रिक्वेन्सी किती आहे तुम्ही एक्झाम्पल बघा रे, एक्झाम्पल नाही बघितलं ना तर मी काय सांगते समजणारच नाही आहे. पहिली फ्रिक्वेन्सी जेवढी आहे तेवढीच सेकंड फ्रिक्वेन्सी आहे म्हणजेच काय पहिली फ्रिक्वेन्सी किती आहे 330 म्हणजे आत्तासुद्धा किती असणार 330 असणार. 330 इज इक्वल टू 3 × व्हेलॉसिटी बघा किती आहे, किती आहे व्हेलॉसिटी 330 आहे आणि अपॉन 4 × l'. मग l' किती येते बघा. काय l' आन्सर 3/4 का 3/4 म्हणजेच पॉईंटमध्ये किती l' किती मिळालं आपल्याला 3/4 म्हणजेच किती आहे 0.75 मीटर 0.75 मीटर, बरोबर का? म्हणजेच किती 75 सेंटीमीटर 75 सेंटीमीटर. पण हे आन्सर आहे का नाही. हाईट कुणाची विचारलेली आहे सेंटेन्स वाचा. हाईट कुणाची विचारली आहे वॉटर कॉलमची हाईट विचारली आहे म्हणजे ही हाईट तुम्हाला काढायची आहे, बरोबर. कशी काढायची ती 120 सेंटीमीटर मधनं 75 सेंटीमीटर मायनस करायचा. दिस इज द l' म्हणजे काय हाईट ऑफ द एअर कॉलम, बरोबर. नेक्स्टला काय घ्यायचं पुढे मग देअरफॉर हाईट ऑफ वॉटर कॉलम इक्वल टू 120 मायनस 75 किती आला आन्सर 45 सेंटीमीटर. कळालं? नेक्स्ट एक्झाम्पल. व्हॉट इज द बेस फ्रिक्वेन्सी इफ अ पाईप गिव्स नोट्स ऑफ फ्रिक्वेन्सी 425, 255, 595 and decide whether it is close at one end or open at both ends. काय सांगितलं आहे कोणत्या कोणत्या फ्रिक्वेन्सीज आहेत 425, 255, 595. तुम्हाला फाइंड आउट काय करायची आहे यांची बेस फ्रिक्वेन्सी. मग काय येईल सांगा मला या तिघांचा कॉमन फॅक्टर कोणता असेल म्हणजे तिघांना सुद्धा डिव्हाइड कशाने होईल बघायचं. हां काय 17 85 ने डिवाइड होते का बघा तिघांना 85 ने डिवाइड होते का बघा तिघांना 85 × 5 केलं की 425 मिळते. 85 × 3 केलं की 255 मिळेल, बरोबर आहे का? आणि 85 × 7 केलं की
बघा, ला कितीनं मल्टिप्लाय केलं पहिल्यांदा? 4 ना, 5 न. त्यानंतर 85 ला नंतर कितीने मल्टिप्लाय केलं? 3 न. तर किती मिळाले? 255. आणि 85 इंटू 7 केलं की किती मिळाले? 595. म्हणजे याच्यामध्ये बेसिक फ्रिक्वेन्सी कोणती आली? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 85. आणि इथं ऑड आहेत ना फक्त 3, 5, 7. म्हणजे पाईप कसली असली पाहिजे? क्लोज. इथं रिझन लिहिलं का? ॲज ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट पाईप इज क्लोज्ड. पुढे 43 घ्या. अ स्टुडंट डिटरमाइन्स वेलॉसिटी ऑफ साऊंड with the help of closed organ pipe. If the observed length of for fundamental frequency is 24.7 meter, the length for third harmonic will be. काय सांगितलंय? Student determines velocity of sound with the help of closed organ pipe. Observed length for fundamental frequency. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीची लेंथ ही त्यांनी किती सांगितलेली आहे? 24.7 मीटर. तर तुम्हाला थर्ड हार्मोनिकसाठी असणारी लेंथ विचारली आहे. मला सांगा इथे पाईप कशी आहे? पाईप कशी आहे? क्लोज आहे. सपोज पाईप क्लोज असेल तर पहिल्या मोडमध्ये फर्स्ट हार्मोनिकमध्ये काय किती हे असतं? लूप किती असतात? एक हाफ लूप असतं अशा प्रकारे. सेकंड मोड जो आहे त्याच्यामध्ये किती लूप असतात? एक कंप्लीट लूप असतं आणि एक हाफ लूप असतं, बरोबर. आता ह्याची फ्रिक्वेन्सी असते n आणि ह्याची किती असते? 3n, बरोबर का? मग आता याची लेंथ किती सांगितली आहे त्यांनी? किती सांगितली आहे? 24.7. मला सांगा ही लेंथ म्हणजे लॅम्बडा बाय काय? इथं अँटी नोड आहे, इथं काय? नोड. एक अँटी नोड, एक नोड मधला डिस्टन्स लॅम्बडा बाय 4. म्हणजे लॅम्बडा बाय 4 ची व्हॅल्यू त्यांनी किती सांगितली आहे? 24.7. आता याची लेंथ सांगा किती आहे? हे 1, 2, 3 किती आहे लेंथ याची? 3 लॅम्बडा बाय 4. याची लेंथ आहे 3 लॅम्बडा बाय 4 इक्वल टू क्वेश्चन मार्क. हे विचारलंय तुम्हाला, समजलं? मग फर्स्ट लेंथ किती आहे सांगितलंय? 24.7. थर्ड हार्मोनिकची लेंथ किती असेल? याला 3 न मल्टिप्लाय करा. 24.7 इंटू 3. समजले ना रे हे सगळ्यांना काय सांगितलं ते? 24.7 इंटू 3 किती येते बघा? 74.1 सेंटीमीटर. नेक्स्ट घ्या 44. 44 नंबरचं एक्झाम्पल घ्या. ॲन ओपन पाईप of length 33 centimeter resonates with frequency 100 Hz. If the speed of the sound is 330 meter per second, then frequency is. फ्रिक्वेन्सी किती सांगितली आहे? 100 Hz सांगितली आहे. आणि लेंथ किती सांगितली ओपन पाईपची? 33 सेंटीमीटर. स्पीड किती सांगितलं आहे? 330. आणि ही जी गिव्हन फ्रिक्वेन्सी आहे 100 Hz ही कितवा हार्मोनिक आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काढायची आणि मग त्याच्यावरून आपल्याला समजेल की हा कितवा हार्मोनिक आहे. ओके, मला सांगा ओपन पाईपसाठी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कशी काढायची? V/12 करायचं. करा फाइंड आउट. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फॉर ओपन पाईप. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फॉर ओपन पाईप इज n इज इक्वल टू V/12. V किती आहे? 330 अपॉन 2 इंटू 0.33. हे 0.33 का घेतला? सेंटीमीटरचं कन्वर्जन तिथं मीटरमध्ये केलं.
किती येत आहे? $500. हां, एनची व्हॅल्यू किती आली आहे? 500 आली ना. आपल्याला काय विचारलं रे? 100 हर्ट्झ ही फ्रिक्वेन्सी कितवा हार्मोनिक असेल? काहीतरी हे होतंय ना, चुकतंय काहीतरी. हे नंतर घेऊया जरा एक्झाम्पल. 44 तसंच ठेवा. 45 घ्या. 45 इन अ रेझोनन्स ट्यूब फर्स्ट रेझोनन्स विथ अ ट्यूनिंग फोर्क ऑकर्स ॲट 16 centimeter and second occurs at 49 centimeter. If the velocity of sound is 330 meter per second, then the frequency of tuning fork is. काय सांगितलं आहे? पहिला रेझोनन्स कधी ऑकर झाला? 16 सेंटीमीटरला. दुसरा रेझोनन्स कधी ऑकर झालेला आहे? तर 49 सेंटीमीटरला. हे डिस्टन्सेस घ्या L1 आणि L2. L1 इक्वल टू 16 सेंटीमीटर, L2 इक्वल टू 49 सेंटीमीटर. इफ द वेलॉसिटी ऑफ साउंड इज 330 सेंटीमीटर पर सेकंड, मीटर पर सेकंड, व्ही घ्या, व्ही 330 मीटर पर सेकंड. फ्रिक्वेन्सी विचारलेली आहे आपल्याला. रेझोनन्स ट्यूब म्हणजे कसली ट्यूब आली सांगा मला? एका साईडला क्लोज असणारी ट्यूब आहे. हां, तर याच्यामध्ये रेझोनन्स ऑकर झालेला आहे म्हणजे त्या दोन्ही लेंथला असणारी फ्रिक्वेन्सी कशी आहे? सेम आहे. दोन लेंथला असणारी फ्रिक्वेन्सी सेम आहे. आता फ्रिक्वेन्सी सेम असते तेव्हा व्हायब्रेशनचं ॲम्प्लिट्यूड जे आहे ते काय असतं? मॅक्झिमम असतं. व्हायब्रेशनचं ॲम्प्लिट्यूड काय असतं? मॅक्झिमम असतं. मग ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम कोणत्या पॉईंटला आपण घेतो? अँटी नोडला घेतो. म्हणजे इथे आपण असं कन्सिडर करायचं की हा पहिला 16 सेंटीमीटर जो आहे तिथे एक अँटी नोड आहे आणि 49 सेंटीमीटर आहे तिथं दुसरा अँटी नोड आहे. हां, आणि या दोघांच्या दोन पॉईंटला काय ऑकर झालेला आहे? रेझोनन्स, आणि म्हणून दोन्हीकडे ॲम्प्लिट्यूड कसं आहे? मॅक्झिमम आहे. मग आता या दोघांच्यातलं डिस्टन्स काय असणार सांगा मला? L2 मायनस L1 असणार. दोघांच्यातलं डिस्टन्स म्हणजे काय असणार? L2 मायनस L1. दोन अँटी नोड्समधलं डिस्टन्स काय असेल? L2 मायनस L1 असेल. आणि ते डिस्टन्स म्हणजे काय असतं? λ/2 असतं. मग λ/2 इक्वल टू, सपोज मी L2 मायनस L1 घेतलं तर लॅम्बडा इक्वल टू काय येईल? 2 इंटू L2 मायनस L1. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे सांगा मला? फ्रिक्वेन्सी. मग आता लॅम्बडाचा फॉर्म्युला कसा लिहू शकतो आपण? व्ही आणि एनच्या फॉर्ममध्ये. व्ही इक्वल टू काय असतं? एन लॅम्बडा. मग लॅम्बडा इज इक्वल टू काय असेल? व्ही बाय एन असेल. व्ही बाय एन इज इक्वल टू 2 इंटू L2 मायनस L1. व्ही इज इक्वल टू काय असेल? 2n इंटू L2 मायनस L1. आता याच्यामध्ये एन दिले असेल ना तुम्हाला? L2 दिलाय आणि L1 दिलाय का? व्ही दिलाय आणि एन काढायचं आहे. मग काढू शकताय तुम्ही. एन कसा काढायचा? व्ही अपॉन 2 इंटू L2 मायनस L1. L2 L1 कशामध्ये घेणार? मीटरमध्ये, कारण व्हेलॉसिटी कशात आहे? मीटर पर सेकंदमध्ये. इथं व्हॅल्यूज टाका. एन इज इक्वल टू काय येईल? व्ही अपॉन 2 इंटू L2 मायनस L1.
व्ही किती आहे 330 डिवायडेड बाय 2 इंटू L2 किती आहे 49 मायनस L1 किती आहे 16 आणि इंटू 10⁻². किती आलं आन्सर 500 आलं ना. हां, पुढचं एक्झाम्पल बीट्सचं एक्झाम्पल आहे 46 नंबरचं, ते नंतर घेऊयात. 48 नंबरचं एक्झाम्पल पहिल्यांदा घ्यायचं, ते सेम असंच आहे बघा. 48 बघा 48 काय आहे. इफ इन ॲन एक्सपेरिमेंट फॉर डिटर्मिनेशन ऑफ वेलॉसिटी ऑफ साऊंड बाय रेझोनन्स ट्यूब मेथड युझिंग अ ट्युनिंग फोर्क 512 हर्ट्स फ्रिक्वेन्सी आहे त्याची. फर्स्ट रेझोनन्स कितीला ऑब्झर्व झालेला आहे 30.7 सेंटीमीटरला. सेकंड कुठे ऑप्टेन झालेला आहे 63.2 सेंटीमीटरला. म्हणजे L1 आणि L2 दोन व्हॅल्यूज गिव्हन आहेत, फ्रिक्वेन्सी गिव्हन आहे आणि तुम्हाला विचारलं आहे व्हेलॉसिटी ऑफ साऊंड, मॅक्झिमम पॉसिबल एरर इन द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. व्हेलॉसिटी ऑफ साऊंडमधली एरर विचारली आहे. म्हणजे आपल्याला हा गिव्हन डेटा आहे की नाही त्याच्यावरनं व्हेलॉसिटी काढायची आणि ब्रॅकेटमध्ये स्टँडर्ड व्हेलॉसिटीची व्हॅल्यू दिली आहे. किती आहे ती 332 आहे. त्याच्यातनं ती काय करायची मायनस करायची, डिफरन्स घ्यायचा दोघांच्यातला. समजलं. बघा सेम याच प्रकारे फक्त एनच्या ऐवजी आत्ता काय काढणार आहे तुम्ही व्ही काढणार आहे. जी व्हीची तुमची व्हॅल्यू येईल 332 आणि ही व्हॅल्यू या दोघांच्यातला डिफरन्स घ्यायचा. कळालं. करा फाइंड आउट. व्ही फाइंड आउट करा. 2 इंटू एन किती आहे एन 512. त्यानंतर L2 किती आहे L2 63.2 मायनस L1 30.7. आता ऑप्शन कशामध्ये आहेत बघा रे जरा. कशात आहेत सेंटीमीटर पर सेकंदमध्ये आहेत. म्हणजे हे जे सेंटीमीटर आहे याचं समजा आपण मीटरमध्ये जरी आन्सर काढलं तरी परत कशात कन्वर्ट करायचं आहे सेंटीमीटरमध्ये. पण आता हे फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे की नाही हर्ट्स, ते SI युनिट आहे ना. मग त्याच्यामुळे ह्याला SI मध्येच कन्वर्ट करा आणि नंतर ॲन्सरला परत सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करा. म्हणजे इथे इंटू किती करायचं 10⁻² आणि परत कशामध्ये कन्वर्ट करा सेंटीमीटरमध्ये. 2 इंटू 512 इंटू ब्रॅकेट किती 63.2 मायनस 30.7 इंटू 10⁻². बघा किती येते आन्सर याचं. ह्याचं आन्सर असं आलं पाहिजे सेंटीमीटर पर सेकंदमध्ये. आन्सर किती आलं पाहिजे 33280. हां, मग हा इथं टाकू नका, हां ही व्हॅल्यू टाकू नका. आन्सर काय आलं पाहिजे 33280. येते का सगळ्यांचं आन्सर येते ना. हे काय झालं सेंटीमीटर पर सेकंदमध्ये व्हेलॉसिटी मिळाली बरोबर. आता आपल्याला व्हेलॉसिटी ऑफ साऊंड किती सांगितली आहे सांगा 332 मीटर पर सेकंद सांगितली आहे ना. मग त्याचं सेंटीमीटर पर सेकंदमध्ये कन्व्हर्शन काय येणार. ह्याला आपण व्ही डॅश म्हणूया. व्ही डॅशची व्हॅल्यू एवढी आली. व्ही किती आहे 332 मीटर पर सेकंद आहे म्हणजेच 33200 सेंटीमीटर पर सेकंद. आणि या दोघांचा डिफरन्स किती आता किती आहे 80 सेंटीमीटर पर सेकंदचा डिफरन्स. झालं. असंच सेम एक्झाम्पल 58 बघा 58. आन्सर सांगा काय येईल. इफ L1 and L2 are lengths of the first and second resonating air columns
in a resonance tube, then wavelength of the note produced is. वेवलेंथ विचारली, वेवलेंथ कोणत्या डिस्टन्सला रेझोनन्स येतो, L1 आणि L2ला. वेवलेंथचा फॉर्म्युला विचारलाय बघा. हा काय फॉर्म्युला आहे, लॅम्बडा इक्वल टू 2 इंटू L2 मायनस L1. त्यानंतर आपलं राहिलं कोणतं, 47 घ्या. इन ओपन ऑर्गन पाईप फंडामेंटल फ्रिक्वेन्सी N आहे, तर बाकीच्या कोणत्या. सोपा क्वेश्चन आहे. काय N 2N 3N ऑल असतात ना ओपन पाईपमध्ये. पुढं 49 बीट्सचा आहे, 50 घ्यायचा. 50 इन 1 मीटर लॉन्ग ओपन पाईप व्हॉट इज द हार्मोनिक ऑफ द रेझोनन्स ऑप्टेन्ड विथ अ ट्युनिंग फोर्क ऑफ फ्रिक्वेन्सी 480 हर्ट्ज. काय सांगितलं आहे, इन 1 मीटर लॉन्ग ओपन पाईप, लेंथ दिली आहे L 1 मीटर, रेझोनन्स ऑप्टेन्ड विथ अ ट्युनिंग फोर्क ऑफ फ्रिक्वेन्सी 480 हर्ट्ज. N घ्या, N किती आहे, 480 हर्ट्ज. कितवा हार्मोनिक आहे असं विचारलंय. कसली पाईप आहे रे, ओपन पाईप आहे. ओपन पाईपसाठी कोणते हार्मोनिक्स प्रेझेंट असतात, ऑल हार्मोनिक्स. म्हणजे Nचा फॉर्म्युला आपण कसा लिहू शकतो, P इंटू V अपॉन 2L. बरोबर आहे का. N इज इक्वल टू काय असणार, P इंटू V अपॉन 2L. मग आपल्याला P काढायचं आहे, म्हणजे कितवा हार्मोनिक आहे तो काढायचा आहे. तर कसा काढायचा, 2NL अपॉन काय करायचं, V. करा फाइंड आउट. आता इथं V अपॉन 2L डायरेक्ट व्हॅल्यू आहे ना आपल्याकडे. काय येते रे आन्सर, फर्स्ट येते का. याच्यात सांगा N किती टाकला, N 480, L किती टाकला 1 मीटर आणि V किती टाकायचा. काय केलं, V काढायचा. कसा काढायचा, L आणि N त्याचा यूज करून V काढायचा आणि तो इथं टाकायचा का. मग V किती आला, 960. N इज इक्वल टू V अपॉन 2L. हां, N किती टाकला, 480. V काढायचा आहे 2 इंटू 1. मग V इक्वल टू किती आला, 480 इंटू 2. बरोबर. आणि पुढे काय केलं, काय मिळाली आपल्याला, वेलॉसिटी मिळाली आणि ती त्या फॉर्म्युल्यामध्ये टाकली का. आणि मग आन्सर किती आलं, फर्स्ट 1 आलं. N इज इक्वल टू P इंटू V अपॉन 2L असं केलं परत. बरोबर ना. आणि P इक्वल टू काय केलं, 2NL अपॉन V. मग P ची व्हॅल्यू किती येणार, 1 आली का. मागे काय, बरं हे असं मग अशाच टाईपचं एक्झाम्पल आहे ना. एक मगाशी होतं, कोणतं होतं बघा, 44 का काय, नाही बरं हे नंतर बघूया. 50 नंबरचं नंतर बघूया जरा. 51 घ्या. A pipe open at both ends has fundamental frequency F in air. The pipe is dipped vertically in water so that half of it is in water. The fundamental frequency of the air column is now. काय सांगितलंय बघा, पाईप दोन्ही साईडला कशी आहे, ओपन आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय सांगितली आहे, F सांगितली आहे. मला सांगा Fचा फॉर्म्युला काय येणार मग ओपन पाईपसाठी, V अपॉन 2L. ते लिहा, F इक्वल टू V अपॉन 2L. पाईप इज डिप्ड व्हर्टिकली इन वॉटर. पाईप कशामध्ये डिप केलेली आहे,
वॉटरमध्ये डीप केली. हां, वॉटरमध्ये डीप केल्यावर पुढे काय सांगितलं त्यांनी, हाफ ऑफ इट इज इन वॉटर, म्हणजे टोटल लेंथचा हाफ पार्ट हा कशामध्ये डीप झालेला आहे, वॉटरमध्ये डीप झाला. तर किती लेंथ वर एअरमध्ये शिल्लक राहिली, हाफ लेंथ शिल्लक राहिली, म्हणजे एअर कॉलमची लेंथ किती झाली, हाफ झाली. बरोबर. आणि मग आता त्यांनी काय सांगितलंय, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द एअर कॉलम इज नाव. आता नीट लक्ष द्यायचं. पहिल्यांदा पाईप कशी आहे सांगा मला, पहिल्यांदा पाईप कशी सांगितली आहे, एअर कॉलम पाईप ओपन ॲट बोथ एंड्स, पाईप ओपन ॲट बोथ एंड सांगितली आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी या केसमध्ये एफ आहे, त्याचा फॉर्म्युला काय असणार, V/2L, आणि ही L म्हणजे याची लेंथ आहे. बरोबर. पुढे काय सांगितलं आहे की द पाईप इज डिप्ड इन वॉटर. आता ही जी पाईप आहे ती सपोज वॉटरमध्ये डीप केली, हां, वॉटरमध्ये खाली डीप केली, तर तिचं काय होणार आहे, हाफ पार्ट हा खाली जाणार, म्हणजेच हा एवढा पार्ट हा कशामध्ये आहे, वॉटरमध्ये आहे. इथं खाली काय आहे, वॉटर आहे. बरोबर. आणि त्यांनी काय सांगितलंय, मग आता इथं वर किती लेंथ शिल्लक राहिली, L/2 एवढी लेंथ शिल्लक राहिली. L/2 लेंथचा वर कसला कॉलम आहे, एअर कॉलम आहे. आणि आता मला सांगा, ही पाईप म्हणजे हा एअर कॉलम आता जर तुम्ही कन्सिडर केला तर हा ओपन पाईप सारखा बिहेव होईल का, नाही ना. आता हे त्याचं क्लोज एंड झालं. बरोबर. आणि इकडे ओपन एंड झालं. बरोबर. म्हणजे इथं काय असणार, नोड असणार, इथं काय असणार, अँटी नोड असणार. म्हणजे ओपन पाईपची जी फ्रिक्वेन्सी आहे फंडामेंटल ती इथं येणार का, नाही येणार. इथं कोणाची येणार फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, तर क्लोज पाईपची फ्रिक्वेन्सी येणार. समजलं, हा फरक लक्षात आला पाहिजे. मग इथं आपण F' म्हणूया, F'. फॉर्म्युला काय असेल, 4V/4L' असेल. आणि L' किती आहे आता, तर L/2 आहे. मग आन्सर काय आलं, V/2L, V/2L. बरोबर. पण V/2L म्हणजे काय, F आहे. F' सुद्धा किती मिळाली, V/2L, म्हणजे दोन्ही फ्रिक्वेन्सी कशा आल्या, सेम आल्या, म्हणजे F' = F आली. आता इथे काय होतं बघा, आपण जेव्हा हे एक्झाम्पल सोडवायला घेणार त्यावेळेस आपण काय बघणार, फक्त की पहिल्यांदा लेंथ L होती, आता लेंथ L/2 झाली, आणि म्हणजेच लेंथ जर L/2 झाली तर फ्रिक्वेन्सी डबल झाली, असं आपण आन्सर लिहिणार आहे त्याचं. बरोबर का. सगळ्यांनी असं करू शकतात. बरोबर. पण असं करायचं आहे का, नाही. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीमध्ये काय होणार, चेंज होणार फॉर्म्युल्यामध्ये, कारण इथं क्लोज एंड असणार आहे आता. समजलं. आणि म्हणून इथं F' फॉर्म्युला घेतला, V/4L', आणि मग L' ची व्हॅल्यू L/2 टाकली. ओके, लिहून घ्या व्यवस्थित. आता हे V/2L म्हणजेच काय आहे, तर F आहे. F' = F. झालंय. पुढे घ्या एक्झाम्पल. an air column closed at one end and open at other resonates with tuning fork when smallest length of the column is 50 cm. काय सांगितले तुम्हाला, एअर कॉलम कसा आहे, एका साईडला क्लोज आहे, एका साईडला ओपन आहे, आणि रेझोनन्स ऑकर होतो. कधी ऑकर होतो, तर स्मॉलेस्ट लेंथ ऑफ कॉलम हे किती आहे, 50 सेंटीमीटर. मला सांगा, स्मॉलेस्ट लेंथ ऑफ एअर कॉलम ही कशी काढली जाईल, तर फर्स्ट मोड असतो ना एअर कॉलमचा, त्याची लेंथ किती असते, ती म्हणजे स्मॉलेस्ट लेंथ. बरोबर का. फंडामेंटल मोडमध्ये किती लूप तयार होतात सांगा मला, क्लोज असेल एका साईडला ओपन आहे, तर हाफ लूप तयार झालं. खाली काय असतो, नोड, वर काय असतो, अँटी नोड. म्हणजे हे जे डिस्टन्स तुम्हाला गिव्हन आहे हे किती आहे, λ/4 = 50 सेंटीमीटर. घ्या, λ/4 = 50 सेंटीमीटर. त्याच्यावरनं लॅम्बडा काढा, लॅम्बडा नको. पुढे काय विचारलं आहे, द नेक्स्ट लार्जर लेंथ ऑफ द कॉलम रेझोनेटिंग विथ सेम ट्युनिंग फोर्क. पुढे काय सांगितलं आहे की फ्रिक्वेन्सी सेम ठेवली, आणि आत्ता जी लेंथ आहे ना त्याच्या पुढची लेंथ, नेक्स्ट लार्जर लेंथ ऑफ द कॉलम
किती असेल विचारली आहे. मग अशी सेम असंच एक्झाम्पल झालं आहे. तुम्हाला दिलं आहे λ/4 आणि त्याच्या पुढचा मोड जो आहे की नाही त्याची लेंथ विचारली आहे. काय असेल सांगा मला, त्याच्या पुढचा मोड कोणता असतो? अरे बाळांनो, ऑड हार्मोनिक्स प्रेझेंट ना. पहिला कोण n, दुसरा कोण 3n, तिसरा 5n. पहिली लेंथ काय असणार λ/4, दुसरी 3 λ/4, तिसरी 5 λ/4. मग तुम्हाला सांगितलंय काय की λ/4 जर 50 सेंटीमीटर आहे तर 3 λ/4 किती असेल? कळालं का? किती असेल मग ते? 150 सेंटीमीटर. नेक्स्ट बघा, ओपन ट्यूब इज इन रेझोनन्स विथ स्ट्रिंग. फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ ट्यूब इज n0. इफ द ट्यूब इज डिप्ड इन वॉटर सो दॅट 75% of the length is inside the water, then ratio of frequency of tube to the string now will be. काय काय सांगितलं नीट वाचा. ओपन ट्यूब कोणासोबत रेझोनन्समध्ये आहे? स्ट्रिंग सोबत. आणि स्ट्रिंगच्या व्हायब्रेशनची ट्यूबच्या व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी किती आहे? n0 आहे. हां, मग n0चा फॉर्म्युला काय असणार सांगा मला. ओपन ट्यूब आहे ना, मग n0 इक्वल टू काय असणार? v/2l असणार. पुढे ट्यूब इज डिप्ड इन वॉटर, 75% ऑफ लेंथ ऑफ ट्यूब इज इनसाइड द वॉटर. किती पर्सेंट लेंथ ही वॉटरच्या आतमध्ये? 75%. म्हणजे ती लेंथ कुणाची झाली? वॉटर कॉलमची झाली. किती पर्सेंट लेंथ ही एअर कॉलमची आहे? मग 25%. म्हणजे आत्ता जी लेंथ आहे न्यू लेंथ L' ती कशी काढणार तुम्ही? 25% ऑफ L. म्हणजे ही लेंथ कुणाची झाली? नवीन एअर कॉलमची लेंथ झाली. कळालं? म्हणजे L' इक्वल टू किती असेल? 25% ऑफ L. म्हणजे 25/100 ऑफ L, दॅट इज L/4. म्हणजे लेंथ किती झाली? तर L/4 झाली. आता फ्रिक्वेन्सी काय असेल सांगा मला. NO किती होती? v/2l. मग n' काढली मी. n' काय येईल सांगा मला? v/, काय येईल? 4. हां बरोबर, मग सारखं सेम 4 × L'. ह्याचा आन्सर काढा आणि दोघांचे रेशो घ्या. बघा इथे आपण 2 घेतलं का? v/2l घेतलं का? परत नाही. वॉटर ॲड केल्यानंतर कसली ट्यूब तयार झाली? क्लोज. एका साईडला क्लोज असलेली. काय येईल मग? n' किती आलं रे? v/4 × L/4. म्हणजे v/L आलं ना ते. पहिलं किती आहे? v/2l. आता किती मिळाली? v/L. याचा आन्सर काय येईल? v/4 × L/4 म्हणजे v/L मिळेल. आणि n'/NO करा. आन्सर काय येते बघा. आता इथे मी n'/NO असा का रेशो घेतला सांगा मला. त्यांनी रेशो कुणाचा घ्यायला सांगितलं आहे? वाचा स्टेटमेंट. रेशो ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ द ट्यूब टू द स्ट्रिंग. बघा ट्यूबची फ्रिक्वेन्सी आत्ता झालेली ट्यूबची फ्रिक्वेन्सी कोणती आहे? ही आहे ना. म्हणजे फायनल फ्रिक्वेन्सी जेव्हा डीप केली जाईल तेव्हाची. आणि फ्रिक्वेन्सी ऑफ स्ट्रिंग का म्हटलं ह्याला NOला? कारण ती ट्यूब आणि स्ट्रिंग दोघं पण रेझोनन्समध्ये आहेत, सेम फ्रिक्वेन्सीनं व्हायब्रेट होत आहेत. आणि म्हणून आपण काय म्हणणार की ह्या ट्यूबची फायनल फ्रिक्वेन्सी आणि ट्यूबची ओरिजिनल फ्रिक्वेन्सी या दोघांचा इथे आपण रेशो घेतोय. म्हणजेच कुणाचा घेतोय? तर ट्यूबची फायनल फ्रिक्वेन्सी आणि स्ट्रिंगची इनिशियल फ्रिक्वेन्सी. समजलं का सगळ्यांना? म्हणजे ही फ्रिक्वेन्सी कुणाची आहे? ट्यूबची इनिशियल. आणि तीच कुणाची आहे? तर स्ट्रिंगची आहे. कळालं का? मग n'/NO घेतलं तर v/L/v/2l. आन्सर किती मिळालं? 2. नेक्स्ट बघा 54. 2 closed organ pipes A and B have same length. A is wider than B. इथे LA = LB करा. पहिल्यांदा दोघांच्या लेंथ कशा आहेत? सेम आहेत. आणि A is wider than B. मला सांगा
ए बी पेक्षा वाईड आहे. वाईड म्हणजे काय? कशावर डिपेंड, कशाचं मेजरमेंट आहे? डायमीटरचं. बरोबर, वाईड आहे म्हणजेच कशाचं मेजरमेंट आहे? हे डायमीटरचं मेजरमेंट आहे. आणि सांगितलंय काय की कुणाचा डायमीटर जास्त आहे? मग ए इज वायडर दॅन बी म्हणजे डायमीटर ऑफ ए इज ग्रेटर दॅन डायमीटर ऑफ बी, आणि दोघांच्या लेंथ कशा आहेत तर सेम आहेत. ओके, पुढे काय सांगितलंय? दे रेझोनेट इन द फंडामेंटल मोड ॲट फ्रिक्वेन्सीज एन ए अँड एन बी. एन ए आणि एन बी त्यांच्या काय आहेत? फ्रिक्वेन्सीज आहेत. मला सांगा इथं पाईप कोणती घेतलेली आहे? क्लोज पाईप आहे. क्लोज पाईपसाठी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी V/4L असा फॉर्म्युला असतो, आणि L ही लेंथ कुणाची असते? एअर कॉलमची लेंथ असते. आणि एअर कॉलमची लेंथ बाय अप्लाइंग एंड करेक्शन काय येते सांगा मला? V/4 इंटू स्मॉल l प्लस 0.3d. बरोबर आहे का? एंड करेक्शन पॉईंट आठवतोय का सगळ्यांना? हां, इथं पाईप कशी आहे? एका साईडला क्लोज आहे, एका साईडला क्लोज आहे, एका साईडला ओपन आहे. तर एंड करेक्शन तुम्ही फक्त एकदाच ॲड करणार आहे. आणि जर पाईप दोन्ही साईडला ओपन असती तर तुम्ही इथं एंड करेक्शन 2 वेळा ॲड केलं असतं, 0.6d झाला असता. बरोबर, आता इथं मी एंड करेक्शन अप्लाय केलं, त्यांनी काय सांगितलं आहे की दोघांची लेंथ सेम आहे, एल ए आणि एल बी सेम आहे. मग आता ही फ्रिक्वेन्सी डिपेंड कुणावर आहे? डायमीटरवर डिपेंड आहे. आणि ती कशी डिपेंड आहे? इनव्हर्सली डिपेंड आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी इनव्हर्सली प्रपोर्शनल टू काय म्हणू शकतो आपण? डायमीटर. मग डायमीटर कोणाचा जास्त आहे सांगा मला? डी ए ग्रेटर दॅन डी बी आहे, म्हणजेच एन ए लेस दॅन एन बी असणार. कळालं का? ह्या दोघांचं प्रपोर्शन कसं आहे? इनव्हर्स. मग याच्यावरून आपण सांगू शकतो डी ए ग्रेटर दॅन डी बी आहे, देअरफॉर एन ए लेस दॅन एन बी असेल. झालंय. पुढे 55 बघा. इन अ क्लोज्ड ऑर्गन पाईप फर्स्ट रेझोनन्स ऑकर्स ॲट 50 सेंटीमीटर. ॲट व्हॉट लेंथ ऑफ पाईप सेकंड रेझोनन्स विल ऑकर. अरे हेच मग असं एक्झाम्पल आहे. कुठं होतं हे? 52 नंबरला जे एक्झाम्पल होतं की नाही, सेम तसंच 55 आहे. बघा, वाचा एक्झाम्पल. 52 आणि 55 दोन्ही सेम आहेत ना एक्झाम्पल? बरोबर का? आन्सर काय असेल मग याचं? 150. पहिला रेझोनन्स 50ला आहे म्हणजे λ/4 50 आहे. दुसरा रेझोनन्स 3 λ/4ला असेल म्हणजेच 150ला असेल. पुढे 57 घ्यायचं. नको, 57 नाही, 58 झालंय. 59 घ्या. 59. अ हॉलो सिलेंडर विथ बोथ साइड्स ओपन जनरेट्स अ फ्रीक्वेंसी f in air. Cylinder vertically immersed in water by half its length. Frequency will. मग असे झालंय हे. एक 51 होतं ना, 51 आणि 59 दोघांचा आन्सर सेम. बरोबर का? 51 आणि 59 दोघांचा आन्सर सेम असेल. फ्रिक्वेन्सी रिमेन अनचेंज्ड. काय येईल? एफ. 60 घ्या. व्हाईल मेजरिंग द स्पीड ऑफ साऊंड बाय परफॉर्मिंग अ रेझोनन्स कॉलम एक्सपेरिमेंट अ स्टुडंट गेट्स फर्स्ट रेझोनन्स कंडिशन ॲट लेंथ 18 सेंटीमीटर. 18 सेंटीमीटरला पहिला रेझोनन्स ऑकर झाला, पण सीझन कोणता आहे तेव्हा? विंटर सीझनमध्ये. पुढे काय सांगितलं आहे? रिपीटिंग द सेम एक्सपेरिमेंट ड्युरिंग समरमध्ये हाच एक्सपेरिमेंट त्यानं रिपीट केला. शी मेजर्स कॉलम लेंथ x सेंटीमीटर. देन एक्सचं रिलेशन काय असेल विचारलं आहे. मला सांगा इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे? पहिला रेझोनन्स एका स्टुडंटनी विंटर सीझनमध्ये पहिला रेझोनन्स त्याला कधी मिळाला सांगा?
18 सेंटीमीटरला, बरोबर. पाईप कशी आहे, रेझोनन्स ट्यूब आहे ना, म्हणजे कसली आहे ही, एका साईडला क्लोज असणारी. आता आपल्याला माहिती आहे की पहिला रेझोनन्स ज्या वेळेस मिळतो त्याच्या 3 टाइम्स लेंथला पुढचा रेझोनन्स मिळतो, बरोबर. म्हणजे पहिला रेझोनन्स कधी मिळालेला आहे, 18 सेंटीमीटरला. मग पुढचा रेझोनन्स 18 × 3 म्हणजे किती येणार, 54 सेंटीमीटरला पुढचा रेझोनन्स ऑकर होणार. पण सीझन इथे मॅटर करतो. पहिला सीझन कोणता होता, विंटर, आणि आत्ता सीझन कोणता आहे, समर. समर सीझनमध्ये टेम्परेचरमध्ये काय झाला, इन्क्रीज झाला. टेम्परेचर इन्क्रीज झालं की साऊंडची व्हेलॉसिटी इन्क्रीज होते. बघा, टेम्परेचर इन्क्रीज झालं की व्हेलॉसिटी ऑफ साऊंड काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. पण रेझोनन्स ऑकर झाला आहे ना, बरोबर. मग रेझोनन्स ऑकर झाला याचा अर्थ काय की जर व्हेलॉसिटी इन्क्रीज झाली असेल तर लेंथ जी आहे ती काय झाली पाहिजे, डिक्रीज झाली पाहिजे, बरोबर. मग लेंथ डिक्रीज होणार तर 54 ही ॲक्च्युअली व्हॅल्यू असणार का, नाही, 54पेक्षा थोडीशी काय असणार, कमी असणार. बघा, त्याच सीझनमध्ये, सेम सीझनमध्ये तुम्हाला सांगितले की विंटर सीझन आहे. एका स्टुडंटनी पहिला रेझोनन्स मेजर केला, दुसऱ्या स्टुडंटनी दुसरा मेजर केला. पहिला 18 सेंटीमीटरला होता तर दुसरा कितीला येणार, 54ला येणार, सीझन सेम असेल तर. पण त्यांनी काय सांगितलं, सीझन बदलला, समर आला, तर समरमध्ये टेम्परेचरमध्ये इन्क्रीज झाला. टेम्परेचरमधल्या इन्क्रीजमुळे आता बघा फॉर्म्युला काय आहे, बघा हा फॉर्म्युला आहे, n = काय, V/4L. समरमध्ये टेम्परेचर वाढलं, टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे साऊंडची व्हेलॉसिटी काय झाली, इन्क्रीज झाली. पण रेझोनन्स ऑकर होतो त्यामुळे ही व्हॅल्यू कॉन्स्टंट असते फ्रिक्वेन्सीची. मग जर हे वाढलं तर हे काय झालं पाहिजे, कमी झालं पाहिजे ना, याला कॉन्स्टंट ठेवण्यासाठी, बरोबर. मग एलची व्हॅल्यू काय होणार, डिक्रीज होणार. थर्ड रेझोनन्सला जी लेंथ आहे किती आहे ती 54, त्याच्यापेक्षा थोडीशी लेंथ काय होणार, कमी होणार. म्हणजे x < काय असणार, 54. इथे मी सांगते तसं लिहा. सेकंड रेझोनन्स विल ऑकर ॲट x = 3 × 18 that is 54 centimeter, but in summer temperature increases, therefore velocity of sound increases, so length decreases, therefore x < 54. ऑप्शन कोणता असेल रे, कुठला ऑप्शन, बी. पुढचं घ्यायचं 61. अ ग्लास ट्यूब ऑफ लेंथ 1 meter is completely filled with water. A vibrating tuning fork of frequency 500 Hz is kept over mouth of the tube and water is drained out slowly at the bottom of the tube. If velocity of sound in air is 330 meter per second, then total number of resonances that occur will be. काय करायचं, काय करायचं, टोटल 1 मीटर लेंथमध्ये कोणत्या कोणत्या लेंथला रेझोनन्स ऑकर होतात त्या लेंथ काढायच्या. L1, L2, L3, L4 ज्या काही लेंथ असतील त्या लेंथ काढायच्या आणि 1 मीटरच्या आतल्या व्हॅल्यूपर्यंत किती व्हॅल्यूज तुम्हाला मिळतात रेझोनन्सच्या त्या बघायच्या.
रेझोनन्सला फ्रिक्वेन्सी कशी असणार सांगा मला? सेम. रेझोनन्स म्हटल्यावर नीट लक्ष द्या इकडे, रेझोनन्स म्हटल्यावर काय सेम असणार आहे? फ्रिक्वेन्सी. म्हणजे किती फ्रिक्वेन्सी असणार त्यांनी दिली आहे तुम्हाला, किती आहे फ्रिक्वेन्सी? 500 हर्ट्झ. साऊंडची व्हेलॉसिटी किती आहे? 330 मीटर पर सेकंड. बघा इथे काय करायचं, पहिल्यांदा मला सांगा एनचा फॉर्म्युला, ओपन पाईप आहे, काय फॉर्म्युला? V/12 असा फॉर्म्युला असणार. याच्यावरनं एलचा फॉर्म्युला काय मिळेल? V/2n. बरोबर. मग L1 काढायची पहिल्यांदा. L1 कशी काढायची? L1 कशी काढायची? V/2n. L2 कशी काढायची सांगा आता? सेकंड मोडची फ्रिक्वेन्सी n काय येणार? 2V/4l. तो फॉर्म्युला वापरायचा आणि त्याच्यावरनं L2 काढायची. थर्डसाठी 3V/2l घ्यायचं आणि त्याच्यावरनं L3 काढायची. सेम तसंच L4 काढायची. आणि मग आपल्याला 1 मीटरच्या आतल्या किती लेंथ मिळत आहेत ज्याला फ्रिक्वेन्सी सेम आहे त्या लेंथ मिळतील आणि तेवढे रेझोनन्स ऑकर झाले. कळालं? पहिल्यांदा L1 काढा, किती येते सांगा मला? L1 इथे त्यांनी सांगितलंय काय? ग्लास ट्यूब ऑफ लेंथ 1 मीटर इज कम्प्लिटली फिल्ड विथ वॉटर. त्याच्यामध्ये एक आहे बघा, एक वाक्य असं आहे, वॉटर इज ड्रेन्ड आउट स्लोली ॲट द बॉटम ऑफ द ट्यूब. म्हणजे पाण्याने भरलेली ट्यूब आहे आणि त्यातनं पाणी ड्रेन आउट केलं जातं आहे खालनं. बरोबर. ड्रेन आउट होतं आहे म्हणजे त्यातलं पाणी काय करून घेतात? ते काढून घेत आहेत. आणि मग त्यामुळं जर पाणी काढून घेतलं तर ती ओपन होणार आहे ना परत. बरोबर का? दोन्ही साईडला ओपन असलेली ट्यूब असणार. L1 काढा. L1 म्हणजे फंडामेंटल लेंथ असणार तुमची, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीची लेंथ असणार. किती येणार सांगा ह्याची व्हॅल्यू? V किती आहे? 330/2 × 500 म्हणजे किती आली? 33 सेंटीमीटर. 33 सेंटीमीटर आली का? हां. आता L2 काढायची आहे. कशी काढायची रे? 2L1. बरोबर. L2 = काय असणार? 2L1 असणार. म्हणजे किती असणार? 66 सेंटीमीटर. त्यानंतर L3 कशी काढायची? 3L1 म्हणजे किती असणार? 99 सेंटीमीटर. L4 किती असणार? 4L1 म्हणजे ह्याला 4 ने मल्टिप्लाय करा, किती येणार? 132. आता मला सांगा याच्यामध्ये 1 मीटर लेंथपर्यंत किती लेंथ आल्या? 1 2 3. बरोबर का? इथं 99 सेंटीमीटर आहे आणि ही 1 मीटरपेक्षा मोठी झाली म्हणजे या 3 लेंथला काय ऑकर झाला? रेझोनन्स ऑकर झाला 1 मीटर लेंथमध्ये. म्हणजे किती रेझोनन्स ऑकर झाले? 3. पुढचं 64 नंबर घ्या. 64. The two nearest harmonics of a tube closed at one end and open at other end are 220 Hz and 260 Hz. What is the fundamental frequency of the system? काय सांगितलंय बघा, 2 नियरेस्ट हार्मोनिक्स जे आहेत, 2 नियरेस्ट हार्मोनिक कोणत्या पाईपमधले? ट्यूब कशी आहे सांगितली आहे, एका साईडला क्लोज एका साईडला ओपन. त्याच्या 2 नियरेस्ट हार्मोनिक्समध्ये फ्रिक्वेन्सी किती आहेत? पहिली फ्रिक्वेन्सी 220, पुढची फ्रिक्वेन्सी किती? 260. मला सांगा क्लोज पाईप असेल, क्लोज पाईप, तर 2 हार्मोनिक्स जे आहेत त्यांच्यातला डिफरन्स किती येणार? पहिला किती? n, दुसरा 3n, तिसरा 5n. म्हणजे 2 हार्मोनिक्समध्ये डिफरन्स कितीचा आहे? 2nचा आहे. आणि तो 2n = 260 - 220 आहे. बरोबर का? 260 - 220 म्हणजे किती? 40. मग 2n = 40 आला तर n = किती? 20. म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती? 20 हर्ट्ज. ते लिहा व्यवस्थित. इन क्लोज पाईप frequencies are n, 3n, 5n, 7n, so on. Therefore, difference between two harmonics काय येणार सांगा मला? डिफरन्स बिटवीन 2 हार्मोनिक्स किती येणार? 2n. कळलं ना हे? 2n कसा आलाय? डिफरन्स बिटवीन 2 हार्मोनिक्स = 2n.
नेक्स्ट लाइन, therefore 260 minus 220, therefore 260 minus 220 equal to 2n, therefore 40 equal to 2n, n is equal to किती आलं 20 हर्ट्ज. झालं. पुढचं एक्झाम्पल 63. The second overtone of open organ pipe has same frequency as that of first overtone of closed pipe. Length of open pipe will be. दोघांच्या लेंथचा इथं बघा काय काय सांगितलंय. सेकंड ओव्हरटोन ओपन पाईपचा काय असेल सांगा मला. सेकंड ओव्हरटोन 3n, 3 × V/2LO, 3 × V/2LO, बरोबर आहे का. 3 × ओपन पाईपची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती असते V/2L, आणि LO का टाकला ओपन पाईपची लेंथ. ओके. इज इक्वल टू पुढे काय सांगितले वाचा. इज इक्वल टू काय फर्स्ट ओव्हरटोन ऑफ क्लोज पाईप. क्लोज पाईपमध्ये N, 3n, 5n अशा फ्रिक्वेन्सीज आहेत. त्यातला फर्स्ट ओव्हरटोन किती आला. फर्स्ट ओव्हरटोन 3n आला. म्हणजे इथे येणार 3 × V/4LC. बरोबर. इथपर्यंत कळालं. दोन्ही साईडला VV कॅन्सल झाला, 3 कॅन्सल झाला, 2LO इक्वल टू 4LC राहिले. बरोबर. म्हणजे LO/LC इक्वल टू 2, LO/LC इक्वल टू 2. आपल्याला काय विचारलंय. LO विचारलंय का. LO इक्वल टू 2LC, आणि LC म्हणजे L दिलंय ना तुम्हाला. LC म्हणजे काय सांगितलंय L सांगितलंय, म्हणजे आन्सर काय आलं 2L. $62 नंबरचं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. हां, आता ऑर्गन पाईपचे एक्झाम्पल इथे संपले ना. संपले का. 65 कुठले घेतले मग मी आत्ता. 64 पर्यंत घेतले माझ्याकडे, तेवढेच आहेत. पुढचे तुम्ही सोडवा. हां, ऑर्गन पाईप संपलेला आहे ना सेक्शन. पुढचा कोणता आहे डॉपलर इफेक्ट आहे, आणि त्याच्या पुढे काय आहे सांगा मला. बीट्स आहे. बीट्स एक सेक्शन राहिला ना आपला, आधी होता तो. हां, म्युझिकल साऊंड. आपला म्युझिकल साऊंड शिकवून झाला की तो सोडवायचा. डॉपलर इफेक्ट नंतर घेईन मी लास्टला एकदम, आणि बीट्स आहेत ना, बीट्स शिकवले की बीट्स सोडवायचं.